नमस्कार, स्पिन न्यूज लाईव्ह 24 मध्ये मी कस्तुरी आज मकर संक्रांती निमित्त तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। गेल्या 7 वर्षापासून समाजात महिलांसाठी सबलीकरणासाठी काम करणाऱ्या महिलांच्या मध्ये सामावून जाऊन विशेष कार्यक्रम आयोजित करणाऱ्या लगोरी फाउंडेशनच्या फाउंडर प्रेसिडेंट सौ शुभांगी साखरे मॅम आज इथे उपस्थित आहेत। नमस्कार शुभांगी साखरे मॅम। नमस्कार। तुम्ही लगोरी फाउंडेशनची स्थापना किती साली केली आणि या लगोरी फाउंडेशनच्या मागे स्थापना करण्यामागे तुमचा उद्देश काय होता? 2014 पर्यंत तर मी जॉबच करत होते, पण स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे आणि महिलांसाठी काहीतरी करायचं आहे आणि नेतृत्वाची पहिल्यापासून आवड की काहीतरी करायचं आहे या धडपडीने बाहेर पडले आणि 2015 साली सुरुवातीला मी महिलांपर्यंत पोहोचले। महिला एकत्र केल्या, मैत्रिणींची मैत्री केली आणि मग जशी लगोरीवरती एकावर एक लगोरीची बांधणी असते तशाप्रमाणे मी आधी म्हणजे संस्थेची मोड बांधली, महिलांना एकत्र करायला चालू केलं आणि 2016 साली मी लगोरी फाउंडेशनची स्थापना केली। सुरुवातीला मला खूप अडचणी आल्या, पण आत्ता माझ्याबरोबर 600-650 महिला आपल्या फाउंडेशन बरोबरती आहेत आणि महिलांना आपण आता खूप चांगल्या पद्धतीनं सार्वजनिक सगळे उपक्रम किंवा काही मदत असेल तर चांगल्या प्रकारे आपण करतोय। म्हणजे आत्ता 4-5 वर्षांनंतर जसं जे मी बी रोवलं होतं त्याचं आता रोपट्याचं रूपांतर होत आहे आणि त्याचा चांगला अनुभव आता म्हणजे मला येत आहे। तुम्ही लगोरी फाउंडेशनची पार्श्वभूमी तर सांगितलं आहातच, पण त्यासोबतच लगोरी फाउंडेशन वार्षिक स्नेहसंमेलन पण घेतं, तर ते स्नेहसंमेलनाचा मुख्य उद्देश काय आहे? सर्वसामान्य महिला ही कधी स्टेजवर जायला खूप घाबरतात, म्हणजे हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे की त्यांना स्टेजवर जायची खूप भीती वाटते। तर मी फक्त महिलांसाठी स्नेहसंमेलन आयोजित करतो। प्रेक्षक ही महिला 300-400 महिला प्रेक्षक असतात आणि 40 ते 50 महिला सहभागी होतात, अगदी हिरिरीने भाग घेतात। यामध्ये तुम्हाला 68 वर्षाच्या महिलेपासून 15-16 वर्षांच्या मुलींपर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो आणि त्या वैयक्तिक नृत्य करतात। त्यांच्या आधी महिनाभर लगबग सुरू असते की अरे लगोरीचं स्नेहसंमेलन आहे तर आपण तयारी करू आणि खूप चांगलं त्यांना व्यासपीठ उपलब्ध होतं। म्हणजे कार्यक्रमाला त्यांच्या आम्ही बाईट्स पण घेतो, मला कसं वाटलं तर त्या खूप डिसेंबर महिन्याची वाट बघत असतात जणू काय की आपलं स्नेहसंमेलन कधी येणार। म्हणजे बाकीच्या क्षेत्रात आपण म्हणजे करतोच की त्यांना वेगवेगळे उपक्रम देतो किंवा आपण त्यांना 2 व्हीलरचं प्रशिक्षण देतो, पदार्थ शिकवतो, पण डान्स किंवा हे महिलांना जरा वेगळं वाटत असतं तरी सुद्धा त्या हिरिरीने आपल्या कार्यक्रमात भाग घेतात आणि त्यांना हे खूप आवडतं की म्हणजे आपण त्यांना स्टेज उपलब्ध करून देतो। तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देत असताना सुद्धा तुम्ही महिला स्वसंरक्षण शिबिर आयोजित केलंय। नुकत्याच जिजाऊ जयंती झाली आहे आणि त्या जिजाऊ जयंती निमित्त तुम्ही आता सध्या तुमचा हा उपक्रम चालू आहे, तो तुम्ही कशा पद्धतीने घेत आहात? मानस हा आहे माझा की फक्त म्हणजे नृत्य तर नृत्य नाही तर महिलांनी सगळ्यातच पारंगत असावं। उद्या कुठलं जर संकट आलं तर त्यांना कुणाची मदत घ्यावी लागू नये, म्हणून आपण आता शांतीदूत मर्दानी आखाडा यांच्याशी बोलून घेऊन सूरज केसरकर सरांनी मला खूप मदत केली यावेळेला। तर आपण सगळ्या कोल्हापूरच्या शहरामध्ये आणि उपनगरांमध्ये 10-20 महिला किती जेवढ्या असतील तेवढ्या महिला भागातल्या एकत्र करतो आणि त्यांना आपण लाठीकाठी तलवारबाजीचं प्रशिक्षण अगदी मोफत 4 दिवसाचं प्रशिक्षण सगळ्या मोफत देतो आहे
येत्या जिजाऊ दिनानिमित्त आपण सुरू केलेलं आहे. भागात प्रतिसाद पण चांगला आहे. आता 2-3 भागात आपले कार्यक्रम सुरू झालेले आहेत प्रशिक्षण महिलांसाठी. आणि या तुमच्या चॅनलद्वारे मी आव्हान करू शकते महिलांना की ज्यांना खरोखर स्वतःचा आत्मसंरक्षणाचे धडे घ्यायचे आहेत त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि हे मोफत आहे, त्याचा लाभ त्यांनी घ्यावा. हा, ही कल्पना खूपच सुंदर आहे. कारण महिलांवर अत्याचार होतो, महिलांवर अन्याय होतो, पण महिलांना अत्याचार अन्याय होताना समोर कसं त्याच्यावर फेस करायचं ह्याचं जर बेसिक ट्रेनिंग आपल्याला जर भेटलं तर महिला आज काहीही करू शकते, कोणत्याही स्तरावर जाऊ शकते. त्याचबरोबर मी तुमचा आढावा घेत असताना मी असं तुमच्या लगोरी फाउंडेशन मार्फत मी भरपूर ठिकाणी ऐकलं आहे की तुम्ही पुनर्विवाह करून देता. महिलांचे पुनर्विवाह तुम्ही आजपर्यंत किती केले आहेत आणि त्याच्या मागची कन्सेप्ट काय आहे सांगू शकाल? आतापर्यंत आपण जवळजवळ 6 पुनर्विवाह केलेले आहेत महिलांचे. जी विधवा आहे किंवा डिवोर्सी आहे, माहेरचं काय तिला पाठिंबा नाही आहे, अशा महिलांना आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी, तर तिचं म्हातारपण पुढं खूप अवघड होणार, ती कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवणार, तरी ही मला असं वाटलं की नाही, तिला कोणीतरी शेवटी तिला सांभाळणारं पाहिजे. म्हणून आम्ही असे पुढाकार घेऊन मी आणि माझ्या मैत्रिणींनी मिळून आम्ही असे 6 विवाह आतापर्यंत केलेले आहेत आणि त्या 6ही जणी खूप चांगल्या ठिकाणी आता राहत आहेत. म्हणजे हा एक समाधान आहे की तिला कुठं कुणाकडे हात पसरावे लागत नाही, तर ती चांगल्या कुटुंबात आता सध्या त्या जगत आहे. तुम्ही एवढे वर्ष काम करत आहात, गेले 7 वर्ष काम करता. या 7 वर्षामध्ये तुम्हाला घरातून पाठिंबा कसा मिळाला आहे? तुमचे हजबंड काय करतात? ते एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करतात आणि मला त्यांचा सपोर्ट आहे, म्हणूनच मी आत्ता इथं आहे. मला एक मुलगी आहे, तर मुलगी मला म्हणजे मुलगी, जावई, नात, म्हणजे माझी फॅमिली सगळी आहे, संपूर्ण आहे. तर त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणूनच इथं आहे. ती 11:30 वाजता जरी कुठल्या महिलेचा मदतीसाठी फोन आला तर मी धावून जाते. हे शक्य होतं, हे घरातल्यामुळेच मी करू शकते. एवढा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला आणि त्यांनी मला पुढं सपोर्ट केला की तू कर, म्हणून मी हे सगळं करू शकते. कोरोना काळात तर तुम्हाला म्हणजे सांगण्यास मला हे वाटतं की माझी मुलगी एप्रिल महिन्यात बाळंतीण झाली. लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही सगळं घरीच करत होतो. तर एक पेशंट अगदी म्हणजे हे झालं, त्यांना कोरोना झाला होता. तर त्या मुलग्याला मी रात्री 11:30 वाजता नेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी रात्री घरी येऊन आंघोळ करायची, म्हणजे वाफ वगैरे घेऊन मग ते बाळांना घ्यायची. दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी तो पेशंट गेला. तर मला त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले मी दुपारी. डेड बॉडी घेऊन मी स्मशानभूमीपर्यंत त्या पेशंटला म्हणजे त्या बॉडीला पोहोचवलं. त्याचं सगळं कार्य पार पडलं. मग मी घरी आले आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी परत बाळाकडे जायची. तरीसुद्धा म्हणजे मला माझं मन खतखत करायचं की अरे आपण घरातल्यांच्यावर अन्याय करतोय, समाजकार्य करतोय, पण नाही, घरातल्यांनी मला याच्याबद्दल कधीच वाटून दिलं नाही, असं मनाला वाटू पण दिलं नाही. त्यांनी मुलीनं पण खूप समजून घेतलं आणि त्यामुळे मी खरं सांगू का, त्या घरातल्यांनी सपोर्ट केला म्हणून आता अशा कुठलीही गोष्ट धाडसाने करू शकते. मध्यमवर्गीय महिलांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि त्या हक्काने शुभांगी ताईंजवळ येतात. तर हक्काने शुभांगी ताईंजवळ येताना त्या स्वतःच्या गोष्टी सांगतात, स्वतःबद्दल बोलतात, गप्पा मारतात. तर यामध्ये तुमची लगोरी फाउंडेशन समुपदेशनाचं सुद्धा काम करते. तर हे समुपदेशनामध्ये एखादी घटना वगैरे सांगाल का की कशा पद्धतीने तुम्ही समुपदेशन केलं वगैरे? खरं सांगायचं तर आतापर्यंत आपण 13 संसार असे वाचवलेले आहेत की जे अगदी तुटत होते. काही पुरुषांची चूक असेल, कधी महिलांची चूक असेल, पण मी खूप पुढाकार घेऊन नवऱ्याला त्याच्याबद्दल मग नवऱ्याला जाऊन भेटणं, परत बायकोला भेटणं, दोघांचा समुपचार घडवून आणणं, की मुलांचं कसं नुकसान होईल याचं प्रत्येक वेळेला त्यांना समजावून जाणवून देणं. असं करून करून आम्ही म्हणजे खूप वेळ मी बोलणं पण खाल्ले की तुम्ही असं करताय, तुमचा काय फायदा आहे याच्यात, पण फायदा नाही आहे. तर त्या पुढच्या त्यांच्या भविष्याचा विचार करून मी एक गोष्ट केली. 13 फॅमिली तर खूप चांगल्या पद्धतीने मी त्यांचं कोर्टापर्यंतून केस मागं आणलेली आहे आणि संसार त्यांचे चालू करून दिलेले आहेत. महिलांना शुभांगी म्हणजे एक हक्काचं हे वाटतंय. काही प्रॉब्लेम असू दे, अगदी हक्कानं फोन करणार आणि सांगणार की ताई आज घरी असं झालं तसं झालं. मग त्या थोडं चिडलेल्या असतात तेव्हा मी समजावून सांगते की नाही आता आपण नको बोलूया, थोड्या वेळानं बोलूया. मग तिची चूक असेल तरी पण मी तिला अगदी गोड बोलून सांगणार की बा तुझी आता इथं चूक आहे, तू थोडं मागं घे. मग अशा करत सगळ्या गोष्टी करते आणि थोडं समजावून सांगून आतापर्यंत म्हणजे महिलांना हे करते. टोकाला जाऊ देत नेहमीच सहसा विषय, कारण का घर तोडणं खूप सोपं असतं, जोडणं अवघड असतं.
पण आपल्याला तेच तर काम करायचं, घर जोडायचे हे आहे. सर्व करत असताना तुम्ही पोलिसांचा किंवा महिला दक्षता समितींचा तुम्हाला कशा पद्धतीने पाठिंबा वगैरे मिळाला? अगदी मला DYSP मॅडम सुद्धा खूप मदत करतात. मी कधीही फोन केला तर त्या माझा फोन रिसीव्ह करणार, प्रॉब्लेममध्ये मला सांगतात. डिव्हिजनला गेलं तरी सुद्धा कधी, आणि मी म्हणजे जास्तीत जास्त प्रसंग पोलीस स्टेशनमध्ये न्यायचा नाही, कारण का महिला खूप घाबरतात आणि आमच्या महिलांना पोलिसांची फार भीती. मग तिथंपर्यंत न जाता बाबा ठीक आहे आपण फोनवरनं करू, अशा गोष्टी करत खूप हे करावं लागतं. याबद्दल मला खूप लोकांचं बोलून पण घ्यावं लागतं. त्या पुरुष माणसाला जर सांगायला गेलं तर तो रागात असतो, पण मग दादा असं नाही, असं करूया, सुदे ती चुकली असेल, कधी त्यांच्या बाजूने बोलायचं, कधी हिच्या पाड्यातून बोलायचं, पण कसा तर त्यांचा समेट करून संसार सोडीत लागून द्यायचा. हे आतापर्यंत ही भूमिका घेत आले आणि त्याचं समाधान वाटतं की अरे ठीक आहे आपण थोडं बोलणं खाल्लं पण त्यांचा संसार तर सुरळीत चालू आहे. संसार सुरळीत करण्याबरोबरच आर्थिक हातभार सुद्धा मॅडम मदत करतात. अनेक बचत गटांमार्फत त्या स्वतः उद्योग देतात. तर असे कोणकोणते उद्योग आहेत ते तुम्ही महिलांना देत आहात? सध्या आपण धान्य निवडायचा एक उद्योग देतो. 54 महिलांना गारमेंट शिवायचं काम देतो. 54 महिला आपल्याकडे शिवतात सध्या. चुन्याच्या डब्यावरने छोटे मोठे उद्योग अशा महिला, कानातले जोडणे, लाईटच्या वायरी तयार करणे, ज्या महिलेला ज्या भागात जे शक्य आहे अशा प्रकारे मी आतापर्यंत 100-125 महिला आहेत जशा आपल्याकडे काम करतात, छोट्या मोठ्या हे करून उदरनिर्वाह करतात. त्याचबरोबर आपण अशा काही फॅमिली आहेत की त्यांना आपण या जो हे मिळतो निधी किंवा काय, मी कुणाकडूनही आत्तापर्यंत कधीही निधी घेऊन किंवा स्पॉन्सरशिप घेऊन कार्यक्रम करत नाही. तर जे मला शक्य आहे अशाच गोष्टीने मी कार्यक्रम करते आणि मदत ही आम्ही आमच्या मैत्रिणींमधूनच करतो. मी एकटी काहीच करू शकले नसते. माझ्याबरोबर माझ्या 9 संचालिका आहेत आणि त्या सगळ्याही मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आहेत. तर त्या मला कायम, मी कधीही फोन केला तर हक्काने येणारे आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो. तर आम्ही काय करतो की ज्यांना काही महिलेला गरज आहे, आता सध्या रेशनची गरज आहे, कोरोना काळात आम्ही कासार महिलांसाठी पण काम केलं, कारण का सगळ्यांना सरकारनं म्हणजे कोण कोण मदत करत होतं, गरिबांना करत होतं हे पण कासार लोकांचेही उद्योग बंद होते. कासार महिलांचा लग्न होत नव्हते, बांगड्या खपणा विषयच नव्हता. तर आपण प्रत्येक महिन्याला पूर्ण महिन्याचा जो बाजार लागतो तो आपण अशा 16-17 फॅमिलींना तेव्हा पण दिला होता. आणि आत्ताही आपला उपक्रम सुरू आहे की ज्या एक आपल्याकडे कॅन्सर झालेली महिला आहे, तर तिची सध्या नोकरी पण नाही आहे, घरची परिस्थिती नाही आहे, तर आपण तिला रेशनचं जे धान्य मिळतं त्याच्या व्यतिरिक्त काय घरी लागतं त्याचा महिन्याचा आपण तिला घरी नेऊन बाजार देतो. अशा 7-8 फॅमिली आहेत ज्यांना मी अल्टरनेट मदत करू शकते, कारण मी सगळ्यांना एकदम मदत करू नाही शकत. तर मी त्यांच्या आमच्या तडजोडीनं मग त्यांना ह्या महिन्यात हे कमी आहे तर आपण त्यांना हे नेऊन द्यायचं, अशा आपण त्या महिलांना आतापर्यंत मदत केली आहे. आणि त्या गरीब नाही आहेत तर त्या स्वाभिमानी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या महिला आहेत, त्यामुळे आपण त्याचा कधी म्हणजे हे पण केला नाही की आपण त्यांना मदत करतो. पण अशी खूप घरं आपण आतापर्यंत चालवतो आणि त्यांना त्याचा हे वाटतं की ताई आपल्यासाठी काहीतरी करतात. एवढं सर्व काम करत असताना तुम्हाला अशी कोणती परिस्थिती आली का की मला नाही, आता मला इथं डगमगायला नाही पाहिजे आणि मला इथून पुढं काम करायला पाहिजे आणि जिद्दीने मला महिलांसाठी काम करायला पाहिजे, अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली का? खूप वेळा असं होतं की मी कुणाची तरी मदत करायला गेली आणि मग माझ्या अंगलटी असं येतं, मानसिक त्रास होतो त्याचा. म्हणजे आपण चांगल्या हेतून मदत करायला जातो पण त्याच्या समोरच्याचा तो हे नसतो. तर ते मला खूप वेळा असं जाणवलेलं आहे. मग कधी कधी वाटतं मला 10 मिनिट की नको आता आपण हे काय करायला, आपली एक आहे आपण चांगली फॅमिली तर राहू देत काय करायचं. परत नाही, मग परत कुणाचा मैत्रिणीचा फोन आला की मला ही अडचण आहे, परत आपलं पण मन वळतं तिकडं की नाही आपण केलंच पाहिजे, मग आपण यात पाऊल टाकले तर आता माघार घेऊन चालणार नाही. मग परत चालू होतं काम. आणि अजून मला खूप करायचं आहे, मला खूप महिलांना उद्योग द्यायचे आहेत. मला असं नको आहे की स्वाभिमानी महिला तर त्या स्वाभिमानाने मिळवून खाऊ देत, असं माझ्या डोक्यात आहे की कुणाला अन्याय होऊ नये आणि आपण महिलांसाठी जास्तीत जास्त काय महिला सक्षमीकरण करू शकतो, महिलांना उद्योग देता येतील याच्यासाठी म्हणजे कायम मी प्रयत्न करत राहणार. असं गेले 3-4 वर्ष तुमची रॅली कोल्हापुरामध्ये फारच फेमस असते, तर ह्या 8 मार्च महिला दिन विशेष रॅलीबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे उद्योग वगैरे हे सगळ्या महिलांना आवडतंच, पण महिलांना मनोरंजन पण आवडतं. तर 8 मार्च हा महिलांचा जागतिक महिला दिन असतो आणि महिलांना त्याचा फार उत्साह असतो. तर आम्ही दरवर्षी
प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन कन्सेप्ट घेऊन आतापर्यंत रॅलीत उतरलो आहे. पहिला नंबर कायम आम्ही पहिल्या नंबरलाच असतो. तर एक वर्ष आम्ही आयुर्वेदाची दिंडी, तर सगळे आयुर्वेदिक झाडांचं त्याच्यातून हे केलं, दर्शन दिलं होतं. किंवा कसे तुळशीचा काय उपयोग होईल, माक्याचा काय उपयोग होईल, याचे सगळे बॅनर करून महिलांनी तशी वेशभूषा करून केलं होतं. तर यावर्षी 2019ला 20ला जर झालीच नाही रॅली, पण 2019च्या रॅलीला आम्ही कोल्हापूर दर्शन घडवलं होतं महिलांमध्येच. तर त्याच्यात आम्ही महालक्ष्मी, कोल्हापूरची अंबाबाई, ज्योतिबा, जे कोल्हापूरमध्ये जे जे प्रसिद्ध आहे, कोल्हापुरी चप्पल, बैलगाडी, अगदी आम्ही त्या रॅलीमध्ये बैलगाडी सुद्धा घेऊन उतरलो होतो. 1,200 महिलांना घेऊन मी त्या रॅलीत उतरले होते आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिला होता. खूप नेत्यांच्या वगैरे पण फोन आले, खूप लोकांचे आम्हाला त्याच्याबद्दल शाबासकीचे फोन आले की आम्ही खूप चांगलं करत होतो. आणि मग 2020ला 8 मार्चला रॅली नाही, म्हणजे करोना असल्यामुळं त्यावेळेला आम्ही महिलांकडून नवीन साड्या एकत्र करून ज्या रोड साईडला अगदी गरजू महिला बसतात अशांना 230 साड्यांचं वाटप केलं होतं आपण. 230 साड्या प्रत्येक महिलेला जाऊन तिच्या जवळ जाऊन तिच्या हातापर्यंत पोहोचवली होती. प्रत्येक 8 मार्चला आम्ही काय तर नवीन कन्सेप्ट घेऊन महिलांसाठी करत असतो. 2019 पासून कोल्हापुराला महापुरानं वेढलं आहे. त्याच्यानंतर 2020ला कोरोनाची लाट आली आहे, तरी सुद्धा तुम्ही एवढं सर्व होत असताना एवढं छान पद्धतीनं काम करता. त्याचबरोबर कोविड मध्ये तुम्ही काम केलं आहे, तर त्या कोविड मध्ये कशा पद्धतीने तुम्ही काम केलं आहे सांगा. कोविडमध्ये जवळजवळ 68 लोकांना मी हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलेलं आहे. कुठलाही न विचार करता. त्यातल्या दुर्दैवाने मी 6 लोकांना परत घरी नाही आणू शकले. हे मी माझं दुर्दैव समजते, कारण की ती लोक नाही वाचलीत, पण बाकी सगळे व्यवस्थित घरी पोहोचले. मी तेव्हा कधीही विचार केला नाही की मला कोरोना होईल किंवा काही. मी यायची घरात, गाडीला कुणी फोन केला की लगेच बाहेर पडणार. CPR असू दे, DY पाटील असू दे, कुठेही जायला लागू देत, मी जाऊन त्या पेशंटला बेडची व्यवस्था करून द्यायचं, पेशंटच्या नातेवाईकांना धीर द्यायचा. कधी मी मैत्रिणींकडून डबा करून जबरदस्ती घेऊन पेशंटपर्यंत पोहोचवलेले आहेत. तर त्या मला बाहेरून, म्हणजे घराच्या बाहेरून डबा द्यायच्या. अशी खूप कोरोना काळात पण केली. आणि पूर काळात तर काय बोलायलाच नको. आम्ही अन्नाची पाकिटं वाटणं किंवा आपल्याच मैत्रिणी आहेत, आपल्या जवळचेच लोक आहेत, तर कुठं कोण अडकलं असेल तर सगळीकडे फोन करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न, म्हणजे जेवढं मला शक्य आहे तेवढं मला मदत मी आतापर्यंत करत आली आहे, मैत्रिणींना म्हणा किंवा लोकांना. आणि आता लोकांना माहीत झाले की शुभांगीताईंकडे गेले की काहीतरी काम होतं, तर बरीच आजूबाजूच्या शहरातली, गावातली लोक सुद्धा आता म्हणजे महिला फोन करतात की ताई काहीतरी अडचण आहे, आणि मग जेवढं शक्य आहे तेवढं मी करायचा प्रयत्न करते त्यांच्यासाठी. लगोरी फाउंडेशन आता सध्या कोल्हापूरपर्यंत मर्यादित आहे, तर तुमच्या भविष्यकालीन वाटचालमध्ये कोल्हापूरच्या बाहेर सुद्धा काम करण्याची तुमची इच्छा आहे का? हो, मला महाराष्ट्रभर म्हणजे लगोरी फाउंडेशन महाराष्ट्रभर घेऊन जायचं आहे. आणि तिथल्या सगळ्या महिला म्हणजे माझा एक छंद आहे की महिला जोडल्या जाव्यात आपल्याबरोबर, महिलांना नवीन नवीन गोष्टी माहीत व्हाव्या. आता मला सांगलीतून पण बरा फोन आला होता की ताई आपण सांगलीत लगोरी सुरू करूया का. तर म्हटलं अजून वेळ आहे, आपण कोल्हापूर सगळं सेट करू छान, आणि मग लवकरच आपण सांगली, इचलकरंजीमध्ये सुरू करू. आता आपल्या कोल्हापूरच्या जे जवळजवळचे गाव आहेत तिथल्या महिला आपल्याशी आहेत, जे अगदी पूर्ण नाहीत पण थोड्या थोड्या महिला आपल्याशी जोडलेल्या आहेत. आता 668 महिला आता आपल्याशी लगोरीमार्फत जोडलेल्या आहेत. लगोरी फाउंडेशनचं काम आपण आता पाहिलंच आहे, हे खूप छान रीतीने आणि उत्कृष्टरीत्याने मॅम सांभाळत असतात. आणि सांभाळत असताना मॅमना विचारायचं की ह्या भविष्यकालीन त्यांचे नियोजन काय असतील. मला लगोरी घरोघरी पोचवायची आहे, की प्रत्येक स्त्रीमध्ये एक आत्मविश्वास की मी काहीतरी करू शकते. म्हणजे ज्या निगेटिव्हिटी म्हणतो ती नको आहे महिलांच्यामध्ये, आत्महत्येच्या ज्या प्रवृत्त होतात अशा महिलांच्या मनातून एक चांगला त्यांना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मला द्यायचा आहे की तुम्ही काहीतरी संकट आलं तर घाबरायला नको महिलांनी, तर त्या सगळ्या सक्षम व्हाव्या महिला, यासाठी मी सतत काम करत राहणार आहे. आणि माझा खरोखर हा प्रयत्न राहणार आहे की महिला कुणावर अवलंबून नाही राहिली पाहिजे, म्हणजे फॅमिली असू देत किंवा काय, तिनं कुणावर अवलंबून नाही राहिलं पाहिजे, प्रत्येकाला सक्षम व्हायला पाहिजे, यासाठी मी काम करत राहील. आता तुम्हाला मॅमनी सांगितलंच आहे की लगोरी फाउंडेशनचं कार्य कशा पद्धतीनं भविष्य कालामध्ये चालू राहील. जर तुम्हाला महिला स्वसंरक्षणाच्या शिबिरामध्ये यायचं असेल किंवा नोंदणी करायची असेल तर स्पीड न्यूज लाईव्ह 24 संपर्क साधा. आणि त्याचबरोबर आज मकर संक्रांती निमित्त मॅम इथं उपस्थित झाल्या आहेत, आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्या नेहमीच आमच्या स्टुडिओमध्ये याव्यात अशी आमची इच्छा आहे.
तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.